मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, तर मेहंदीचं फंक्शन झाल्यानंतर आज होता बांगड्याचा प्रोग्राम आणि आमची थोडीफार रुखवताची पॅकिंग राहिली होती. तर आम्ही नाही त्या मुरमुऱ्याच्या डॉल बनवल्या होत्या, तर ते काही मी पुढे क्लिप घेतली नाही. आणि संध्याकाळी होता बांगड्यांचा प्रोग्राम, तर त्यासाठी आम्हाला थोडंफार डेकोरेशन करायचं होतं. तर इथे त्यासाठीच फुलांच्या पेटल्स वगैरे बनवत होतो. आणि फळा म्हणजे लक्ष्मीचंच रूप असतं, तर त्यासाठी आम्ही फळ्याला अशा पद्धतीने डेकोरेट केलं होतं. ही सगळी रुखवताची पॅकिंग वगैरे करून आम्ही गेलो गच्चीवर डेकोरेशन करण्यासाठी. पण एवढं ऊन होतं ना की काय सांगावं. डेकोरेशन तसंच राहू दिलं. घरी आलो आणि बांगड्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की नऊवारी घालायची. आणि हे बघा, घर संध्याकाळी तर अजून सुंदर दिसत होतं. आणि आता हा व्हिडिओ ना मी शूट म्हणजे व्हॉइस ओव्हर देत आहे तेव्हा लग्न होऊन नवरी तिच्या घरी गेलेली आहे आणि तेव्हा किती रौनक वाटत होती. आणि आता सगळं घर एकदम सुनं शांत शांत झाले. त्यानंतर गच्चीवर थोडासा बांगड्यांचा शूट बाकी होता, तर त्यासाठी एक डेकोरेशन करून घेतला आणि पाकळ्या परत टाकून घेतला, कारण उन्हाने त्या लवकर लवकर सुकत होत्या. नवरीला चुडा घालण्यात आला आणि त्यानंतर कॉलनीतल्या बायका वगैरे बोलवल्या होत्या, सगळ्याजणी आल्या होत्या. तर सगळ्यांनी मस्त चुडा वगैरे भरला. आम्ही छान छान फोटो काढले, शूट केले, एक एस्थेटिक म्हणजे व्हिडिओ वगैरे पण बनवले आहेत. तुम्हाला जर ते बघायला आवडणार असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी ते तुमच्यासोबत शेअर करेल. आणि या दिवशी ना सगळ्यांनी उखाणे घेतले होते, तर मी पण एक उखाणा घेतला होता, त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ पोस्ट करेल. एक छोटीशीच क्लिप आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही वेडिंग सिरीज पण आवडत असेल. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.